गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 हा राष्ट्रवादी मार्फत आयोजित करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची कला, महाराष्ट्राचा एक भाग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये काही या ठिकाणी पेंटिंग्स दाखवलेले आहेत। त्या पेंटिंग्स आपण बघू शकतो की अतिशय सुंदर सुबक अशा पेंटिंग्स या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्राविषयी प्रेम या ठिकाणी त्यांच्या कलेतून या ठिकाणी दिसत आहेत। त्यासोबतच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सुद्धा शाडू मातीपासून प्रतिमा बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात। हुबेहूब आपण कधी बघितलं नसेल, मात्र आता माझ्या समोर आहेत का असं मला भास होतोय। अतिशय सुबक अशी मूर्ती काढली आहेत। आपल्यासोबत मूर्तिकार आतिश आहेत। आतिश, काय सांगाल, तुम्ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली त्यांची तुम्ही मूर्ती करतात, काय सांगाल? मला खूपच आनंद होतोय की मला इथे संधी दिली शिल्प करण्यासाठी, आणि पहिलीच संधी ही माझ्यासाठी की डायरेक्ट चव्हाणांचं शिल्प बनवायचं आहे। तर थोडं मलाही वाटलं की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ते त्यांचं कसं असं शिल्प करावं। तर एक कॉन्फिडंट माणूस की महाराष्ट्राला घडवू शकतो अशा व्यक्तिमत्व दाखवण्याचा मी प्रयत्न केला या शिल्पामध्ये, आणि त्यानुसार हात त्यांच्या मागेत आणि त्यानुसार ते दिसतात की कॉन्फिडेंटली आपल्याला आम्ही घडवू शकतो, मी करू शकतो ही भावना घेऊन जेव्हा ते उभे राहिलेले आणि सर्वांसमोर त्यांनी आवाहन केलं आणि चळवळी केल्या, आणि त्या अशा व्यक्तिमत्वाला आपण कसं दाखवायचं, तर हे मी करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यासमोर ही मूर्ती आता उभी आहे। हुबेहूब चव्हाण साहेब तुम्ही उभे केलेत या ठिकाणी शिल्पाच्या माध्यमातून। साधारणतः किती दिवस लागले शिल्प उभा करण्यासाठी आणि कुठल्या माध्यमाचा तुम्ही उपयोग केलात? कुठलं? मी 1 तारखेला सुरू केलं या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, आणि 1 तारखेनंतर मग मी आजचा तर माझा 3रा दिवस आहे। उद्याच्या दिवसामध्ये माझं फिनिश होऊन जाईल 4 तारखेपर्यंत, म्हणजे 4 दिवस मी त्याच्यावरती काम करणार आहे। आणि असं उभं करण्यासाठी मला 1 दिवस गेला, मी एका दिवसामध्ये ते उभं केलेलं आहे सर्व। यासाठी किती माती लागली आणि काय काय साहित्य लागलं यासाठी? काही नाही, जास्त काही नाही आहे की आर्मीचर आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे लोखंडाचं, जेणेकरून माती पूर्णपणे त्याच्यावरती उभी राहील। आणि एक 35 किलोची गोण असते, तशा मला 11 गोण्या लागल्या मातीच्या, त्यानुसार तेवढ्या मातीचं आहे शिल्प। तुमचं खूप कौतुक, कारण की अतिशय सुबक, सुंदर, असे छान, आणि ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यांचा तो आत्मविश्वास त्यांच्यात जो होता तसाच तुम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि अतिशय सुबक असं शिल्प या ठिकाणी उभारण्यात आलं आहे, आणि महाराष्ट्राच्या जडणमध्ये यांचं खूप महत्त्व होतं। आणि हे बघितल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की चव्हाण साहेब आपल्या समोर की काय, असा भास होतोय। कॅमेरा पर्सन आम्ही शिगवणसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई।